नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात सोप्या पद्धतीने डोमिसाईल तुम्ही घर बसल्या कशा प्रकारे काढू शकता ते आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरवर यायचे आहे आणि आपले सरकार असे तुम्हाला सर्च करायचे आहे। ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवर आणि तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा करू शकता, तेही फ्रीमध्ये। त्यामध्ये आपले सरकार ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला जी लिंक येईल त्यावर क्लिक करायचे आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला इथे न्यू युजर रजिस्टरवर क्लिक करून तुमच्या अकाउंटचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। तुम्हाला इथे त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर हा प्रायव्हसीसाठी मी हाईड केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर आता मला इथे 6 अंकी हा मोबाईलवर टेक्स्ट मेसेजला एक OTP आलेला आहे, आपले सरकार महागव्हर्नमेंटचा। तर तो OTP इथे मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे युजर नेम क्रिएट करायचे आहे। तुम्हाला तुमचे नाव, आडनाव आणि तुमचे डेट ऑफ बर्थ यानुसार तुम्ही या फॉर्मॅटनुसार तुम्ही इथे युजर नेम क्रिएट करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्डमध्ये तुम्ही pass@1234 असे टाकले तरी चालेल। फक्त त्यातले P हे कॅपिटल असले पाहिजे, A आणि S स्मॉल टाकून तुम्हाला टाकून मी 1 2 3 टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे फुल नेम दामोदर, तर मी आता इथे कस्टमरचे फुल नेम टाकून घेत आहे। तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि सरनेम इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कस्टमरची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे। नाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला आता इथे जर का तुम्ही स्वतःचे काढत असाल तर तुम्हाला स्वतःचे अकाउंट क्रिएट करायचे आहे आणि जर का कोणत्याही विद्यार्थ्याच्या काढत असाल आणि त्याचे वय 18 नसेल तर त्यांच्या वडिलांच्या नावाने इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। तर मी आता इथे तुमची जन्मतारीख सिलेक्ट करत आहे, एप्रिल 2 एप्रिल 1990। तर तुम्हाला इथे टिक बॉक्सवर क्लिक करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करायचे आहे। तर आता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले आहे। त्यानंतर आता तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर अप्लाय कसे करायचे त्यासाठी तुम्हाला तुमचे युजर नेम टाकून, पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून, जिल्हा सिलेक्ट करून लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला निळ्या कलरमध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिसेसवर, त्यानंतर एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करून प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची पेज येईल, तर तुम्हाला सर्व्हिस लिस्टवर क्लिक करून एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेटवर क्लिक करायचे आहे। इथे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार याची शेड्यूल लिस्ट आहे। कंटिन्यू बटनावरून क्लिक करून तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे। तर तुम्हाला इथे 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल। त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल्स, तुम्हाला इथे ॲप्लिकंटचे डिटेल्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। इथे ॲप्लिकंटच्या वडिलांचे नाव, जर ॲप्लिकंटचे लग्न झाले असेल आणि जर का महिला असेल तर पतीचे नाव टाकले तरी चालेल। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर इथे प्रायव्हसीसाठी मी हाईड केलेला आहे। त्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकून इथे ॲप्लिकंट किती वर्षापासून राहत आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे। इथे तुम्हाला ॲप्लिकंटचे रेसिडेन्सीज कमीत कमी 15 वर्षे किंवा त्याच्या खाली टाकायचे आहे, म्हणजेच 16 17 18 वर्ष टाकले तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकंटचा ॲड्रेस टाकायचा आहे। तर मी आता ते ॲप्लिकंटचा जो रेसिडेन्स ॲड्रेस आहे तो टाकून घेत आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून तालुका सिलेक्ट करायचा आहे। तर इथे मी रेसिडेंट ॲड्रेसमध्ये थोडेसे चेंजेस करत आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करून, तालुका सिलेक्ट करून पिनकोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिशरी डिटेल्समध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचे आपण डोमिसाईल काढत आहे त्याचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। त्यानंतर ती व्यक्ती इथे कधीपासून राहत आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे। तर मी ते सर्वप्रथम जिल्हा, तालुका आणि ते गाव सिलेक्ट करायचे राहिले होते ते सिलेक्ट करून घेत आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बेनिफिशरी येते कधीपासून राहत आहे ते तुम्हाला ते टाकायचं आहे, किती वर्षापासून। त्यानंतर ते स्वतःसाठी पाहिजे आहे की कोणासाठी, जे ते स्वतःसाठी पाहिजे आहे त्यामुळे कुमार आणि त्याचे नाव आपोआप येईल। त्यानंतर तुम्हाला बेनिफिशरीचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। तर मी आता इथे बेनिफिशरीचा मोबाईल नंबर टाकून घेत आहे। प्रायव्हसीसाठी मी इथे मोबाईल नंबर हाईड केलेला आहे। त्यानंतर इथे विचारलं आहे की बर्थ ॲड्रेस त्याचा म्हणजे आपण आधार कार्डचा जो ॲड्रेस टाकलेला आहे फॉर्ममध्ये तो आणि बर्थ जे जन्म कुठे झाले आहे ते सेम आहे का, असेल तर येस करायचे, नसेल तर नो करून जन्माबद्दल इथे माहिती लिहायची आहे। त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत।
कितवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. येथे मी SSC टाकलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड येथे ॲडमिशन इयर टाकायचे आहे, कधी ॲडमिशन घेतला होता शाळेत, त्यानंतर 10वी कधी कंप्लीट झाली आणि त्या 10वी कोणत्या शाळेत कंप्लीट झाली ते तुम्हाला इथे शाळेचे नाव टाकायचे आहे. शाळेचे नाव आता इथे टाकून मिळालेलं आहे. त्यानंतर ॲड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. ॲड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खंड यायचे आहे. येथे विचारलं आहे की बेनिफिशरी दुसऱ्या राज्यातून आलेले आहेत तर का, असेल तर येस, नसेल तर नो. त्यानंतर विचारलं आहे की दुसऱ्या राज्यातील स्कीममध्ये कोणता ॲप्लाय केले आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. आणि ते रिजन तुम्हाला पर कशासाठी पाहिजे आहे, एज्युकेशन किंवा कामासाठी, कोणत्या शासकीय योजनेसाठी, ते तुम्हाला ते टाकून आय ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करून तुम्हाला ते सेव्ह बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. फोटो हा 160 आणि 200 त्याची लांबी रुंदी असली पाहिजे. तर फोटो कसा, आणि 5 ते 20 KB मध्ये फोटो असला पाहिजे. ते कसे करायचे त्यासाठीचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आधार कार्ड हे 75 ते 100 KB आत असले पाहिजे. त्यानंतर वोटर ID कार्ड हे मी आता जुने 15 वर्षाच्या पुराव्यासाठी अपलोड करत आहे. त्याची सुद्धा साईज 75 ते 100 KB मध्ये JPG येथे किंवा PDF तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर लाईट बिल अपलोड करत आहे. त्यानंतर बेनिफिशरीचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडलेला दाखला अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ग्रामसेवकाचा दाखला आहे ते अपलोड करायचा आहे, रहिवासी दाखला. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथे खाली जे आहे लाल कलरमध्ये ते तुम्हाला डाउनलोड करून भरून येते अपलोड करायचे आहे. आणि ऑदर्समध्ये तुम्ही इथे आधार कार्ड अपलोड करू शकता. आता हे सर्व डॉक्युमेंट्स मी अपलोड करून घेतले आहेत. तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स हे सगळे केलेले चेक करायचे आहेत, झाले की नाहीत, आणि अपलोड डॉक्युमेंट्सच्या बटनावर क्लिक करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स आपले अपलोड झालेले आहेत की मला इथे 33 रुपयाचा पेमेंट दिसत आहे, पण ते आता पेमेंट 69 रुपयाचे पेमेंट झालेले आहे. पेमेंट वाढलेले आहे. तुम्हाला 69 रुपयाची पेमेंट हे UPI द्वारे तुम्ही आपल्या मोबाईलवर करून घेऊ शकता. तर मी इथे QR कोड सिलेक्ट केला आहे. भीम UPIवर क्लिक करून मेक पेमेंट फॉर 33.6 दाखवत आहे, ते आता 69.34 असे काय तर आहे, ते तुम्हाला इथे मारून घ्यायचे आहे. तर मी आता माझे Google Pay चालू केले आहे आणि Google Payवरून पेमेंट मारलेले आहे. पेमेंट कट झालेले. आता इथे पावती तुम्हाला मिळते, ती पावती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. इथे मी पावती प्रिंट मारून घेतलेली आहे आणि आता कंट्रोल P दाबून सेव्ह ॲज PDF करून सेव्ह करून घेत आहे. तर आता हे डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला 10 ते 15 दिवसात तुम्हाला या वेबसाईटवर अवेलेबल होईल. ते कसे डाउनलोड करायचे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी सर्वात प्रथम ही PDF मी सेव्ह करून घेतो. तर मी आता इथे डोमिसाइल रिसिप्ट असे सेव्ह करून घेतलेले आहे आणि 10 ते 15 दिवसानंतर मी पुन्हा आता 15 दिवसांनी मी पुन्हा ही वेबसाईट ओपन करून बघितलेली आहे, कारण मला युअर ॲप्लिकेशन हॅज बीन अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे. तुम्हाला सुद्धा 10 ते 15 दिवसानंतर 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला सारखे हे चेक करत राहायचे आहे, नाहीतर तुम्हाला तुमच्या मोबाईलला मेसेज येतोच. आता मला अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे. आता मी युजर नेम आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घेत आहे. तर आता इथे खूप सारे युजर नेम आणि पासवर्ड आहेत. तर मला आता डोमिसाइलसाठी तुम्ही अप्लाय केलं होते, त्यात तुम्हाला कसे डाउनलोड करायचे डोमिसाइल सर्टिफिकेट, त्यात युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे, जिल्हा सिलेक्ट करून, आणि तुम्हाला इथे अप्रूव्ह दाखवत आहे. तुम्हाला सर्वात ऑप्शन शेवटला ऑप्शन आहे डाउनलोड सर्टिफिकेटचा, त्या डाउनलोड सर्टिफिकेटच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर हे सर्टिफिकेट तुम्ही बघू शकता की तुम्हाला या प्रकारचे डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही घरी बसल्या अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. जर का डोमिसाइल तुमचे 15 दिवसात आले नाही तर त्यासाठी काय करावे लागेल याबद्दलचा मी नवीन व्हिडिओ दुसरा तयार करणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करून या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि नवनवीन योजनांचे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करीत असतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी हा डोमिसाइलची सर्टिफिकेट सेव्ह करून घेत आहे आणि तुम्ही ही प्रिंट वापरून कुठेही
वापरू शकता, कारण यावर कोणत्याही सहीची गरज नाही, कारण ते डिजिटल सिग्नेचर तहसीलदारची येते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.